चाळीतल्या बाकीच्या सगळ्या लोकांनी सह्या केल्यात. काय म्हणजे आता आपली चाळ जाणार? हो, हे सगळं तुझ्या पप्पांमुळे होतंय शिवानी. कसं आहे ना, तू इकडे किती चांगल्या मनाने येतेस ना हा प्रश्नच नाहीये, पण तुझ्यामुळे आमची चाळ आणि आमचं मैदान ह्यावर विघ्न येणार आहे हे मात्र तितकंच खरंय. काय बोलतेस तू? तिचा काय दोष आहे त्यात? जयराज देशमुख ते तुझा बाप आहे? मीना, प्रत्येक गोष्टीवर टोक गाठायलाच पाहिजे का? हो, जाऊ दे अरुणा, बरोबर आहे तिचं. मी देशमुखांची मुलगी आहे ना, म्हणून त्यांच्या राजकारणाशी माझा आपोआपच संबंध. आपण तिला फक्त एकच मॅच खेळायला बोलवलं होतं, आता तर ती पुळका आल्यासारखी रोज रोज येते. काय आहे सगळं? अरे काय बोलताय तुम्ही लोक? गपरे, तुला जाम पुळका तिच्याबद्दल. हळू बोल, उगाच काही ऐकून नाही घेणार मी. गप्पे, किती पैसे मिळतात रे तुला तिच्या बाजूने बोलायचे? ए भागू, बस आता, उगाच त्याच्या अंगावर नको ओरडूस. तू काय बोलतेस तुला कळतंय का? प्लीज, आपल्या आपल्यात का भांडतोय आपण? आणि पण तर तू पण पुरे आता. कसं आहे ना शिवानी, आपली इंद्रधनु टीम आहे ना, त्याचा तू एक्का आहेस, एक्का. त्यामुळे थोडीशी रेस्ट घे, आराम कर, आराम. कळलं? चला प्रॅक्टिस सुरू करूया. अरे, या मुलींचं काहीतरी बिनसलंय. का असं वागतात माझ्याशी? भाऊमुळे. अगं, भाऊनी त्यांच्या मनात विष कालवलंय की तू पण इथे राजकारण करायला आली आहेस आणि तू देशमुखांनी सोडलेलं पिल्लू आहेस वगैरे काय काय. ते भाऊ सतत बोलत असतात, पण ह्यांना विश्वास नाही माझ्यावर. हे बघ, आधी टीमला तुझी गरज होती, आता भाऊची. त्यामुळे जिथे गरज असेल तिथे टीम चालली आहे. पण माझा तुझ्यावर विश्वास आहे शिवानी, तू खरंच इथे प्रामाणिकपणे खेळ खेळायला आली आहेस. थँक्स पेंटर, कोणीतरी आहे माझ्या बाजूने. भाऊ, ती पोरगी चांगली आहे, मेहनती आहे. तिच्या बापाला न सांगता ती कबड्डी खेळायला येते. या पोरीने तिला बाहेर काढलं तेव्हा ती काय बोलली माहितीये? ती म्हणली, कुणी मला काहीही बोलो, माझ्याशी कसंही वागू, मी जिद्द सोडणार नाही, मी खेळतच राहणार. आता तुम्ही मला सांगा भाऊ, त्या पोरीला जर राजकारण करायचं असतं तर ती असं बोलली असती का हो? भाऊ, ती पोरगी खऱ्या मनाची आहे, तुम्ही तिला ओळखलेलं नाही अजून. असं नका करू भाऊ, तुमच्या हातात आहे सगळं. जरा काहीतरी विचार करा. मला कळायलाच हवं की तुमच्यात आणि भाऊंमध्ये नेमकं काय घडलं होतं. तुला काय एवढा पुळका आलाय त्या भाऊचा? माझ्या घरामध्ये फूस लावतो तो, तुला काय काय सांगितलंय तरी? काहीच नाही, आणि मला त्यांच्याकडून नाही तर तुमच्याकडून माझ्या प्रश्नांची उत्तरं हवी. सांगा ना पप्पा. अरे लहान आहेस ग फार तू, काय तुला राजकारणातली गणित कळणार? त्यावेळेला हंबीरराव नावाचे पार्टीचे सचिव होते, ज्यांच्या शिफारसीमुळे मी क्रीडा समितीचा अध्यक्ष झालेला होतो. एक दिवस हंबीरराव माझ्याकडे आले, मला म्हणाले, साताऱ्याचा एक कबड्डीपटू आहे, साडू आहे माझा, यावेळीचा छत्रपती पुरस्कार त्यालाच मिळायला हवा. वास्तविक मला भाऊलाच छत्रपती पुरस्कार द्यायचा होता, पण मला माझी पार्टीतली पोझिशन बळकट करायची होती. हंबीररावाने सांगितलं, त्याला दिला पुरस्कार. पण हे काय कारण आहे पप्पा? नुसतं चांगलं खेळून भागत नाही, वरपर्यंत कॉन्टॅक्ट असावे लागतात, ओळखी लागतात, उगाचच पुरस्कार मिळत नाहीत. पप्पा, तुम्ही किती स्वार्थी आहात. यू सो मॅनिप्युलेटेड. प्रामाणिकपणे खेळणाऱ्या भाऊंच्या पाठीशी तेव्हा तुम्ही उभं राहायला हवं होतं. माझ्या मनातला सगळा आदर संपला तुमच्याबद्दल. शट अप.